ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोल्हापूर सांगली सातारा डेव्हलपमेंट कॉरिडॉर अंतर्गत कोल्हापुरात बैठक संपन्न। कोल्हापूर सांगली सातारा डेव्हलपमेंट कॉरिडॉर अंतर्गत कोल्हापुरात बैठक पार पडली। या बैठकीत तीनही जिल्ह्यातील विकासाचे मुद्दे चर्चेचे होते। तिन्ही जिल्ह्यांना आगामी काळात विकसित बनण्यासाठी कोणकोणत्या विषयांवर लक्ष देणं गरजेचं याविषयी उद्योजकांनी आपली मते मांडली। शेती, औद्योगिक, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात येणाऱ्या अडचणींच्या मुद्द्यांवर या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आलं। तिन्ही जिल्ह्यांची कनेक्टिव्हिटी वाढवणे या डेव्हलपमेंट कॉरिडॉरचा हेतू आहे। शहरातील ट्रॅफिक जाम या विषयावर उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं मत उद्योजकांनी मांडलं। येणाऱ्या काळात तिन्ही जिल्ह्यांच्या विकासासाठी फक्त सत्ताधारीच नाहीत तर सर्वांनी एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे। यावर या बैठकीत विषय देखील उपस्थित करण्यात आला। काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यासह उद्योजक आणि कला क्षेत्रातील व्यक्ती या बैठकीसाठी उपस्थित होत्या। नाही, मला वाटते मराठवाड्यामध्ये जो अतिवृष्टी झाली त्याला सरकारनं रेसिप्रोकेशन जे म्हणतो ते रेसिप्रोकेशन कुठं दिसत नाही। गेल्या 10-12 दिवसामध्ये कुठले मंत्री आणि पालकमंत्री मुक्कामाला त्या जिल्ह्यात आहेत, जाऊन येत आहेत। मुक्कामाला कोण थांबत नाही। यातूनच त्यांची संवेदना किती आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी दिसते। सरकारची जबाबदारी आहे की सरकार म्हणून तिथं राबलं पाहिजे। जिल्हाधिकाऱ्यांच्यावर कंट्रोल नाही, अधिकारी पंचनामे कसे करणार आहेत याची माहिती नाही आणि जी नुकसान भरपाई आम्ही सगळेजण मागतोय हेक्टरी 50,000च्या वर या ठिकाणी द्यावं, कारण की पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। त्याचा विचार सरकार करणार आहे का नाही आम्हाला माहीत नाही, परंतु या सगळ्या विषयाकडं एका संवेदनशीलतेनं बघणं गरजेचं होतं, परंतु हे सरकार आता बघताना दिसत नाही।